अपेक्षा आणि आता अधिकारी काही बोलायला तयार नाहीत, मीडियाशी पण बोलायला काही तयार नाही. अधिकारी ऑलरेडी उडवाउडीची उत्तरं देत आहेत. म्हणजे काय तुमच्या निदर्शनास काय आलंय? माझ्या निदर्शनास हे आलं, जर स्ट्रॉंग रूम इथे आहे, मग ती गाडी जी आली प्रायव्हेट, जी काय हे आता म्हणतात झोनल ऑफिसरला वेगळ्या गाड्या दिल्यात, बरोबर. मग आमच्या आजूबाजूच्या मतदार केंद्रावर झोनल ऑफिसला गाडी दिली, त्या गाडीवरती इलेक्शनची ऑन ड्युटी गाडी म्हणून नाव होतं का? नाही, ते काय दिसलं नाही. ते काय दिसलं? आम्हाला जेव्हा गाड्यातनं प्रत्येक गाड्या आजूबाजूने जात आहेत ना, गाडी ज्यावेळी डिक्की उघडली गेली आणि पेट्या काढत होते, तेव्हा मी म्हटलं या पेट्या इथे का काढतात. मग गेटवरती थांबवलं. कुठून आलात? 11 नंबर बाबा, चला विरारवरनं आलात ना. मग विरारवरून ते कार्यालय किती लांब होतं, मग तिकडे जायला पाहिजे होतं. जर स्ट्रॉंग रूमला तुम्ही पेट्या आणताय, आता तुमचं मतदान कुठे होणार आहे? आपलं सॉरी मतमोजणी कुठे? स्ट्रॉंग रूम मतमोजणीला मेन जो रूम आहे तो आपल्याला हेड ऑफिस आहे महानगरपालिका, आणि आमच्या पण निदर्शनास महानगरपालिकाची स्ट्रॉंग रूम आहे. मग मला हे म्हणायचं, ह्या पेट्या इथे स्ट्रॉंग रूमला इथे ठेवलेल्या आहेत, मग आता मतमोजणीसाठी कुठे जाणार आणि त्या कधी जाणार? नक्कीच लक्षात आहे सगळ्या. महानगरपालिकेने प्रायव्हेट गाड्या केलेल्या आहेत की नाही? तिथे घे ना साहेब. महानगरपालिकेने प्रायव्हेट गाड्या केल्या, त्याच्यानं इलेक्शन ऑन ड्युटी लिहिलं पाहिजे की नको? महानगरपालिकेने इलेक्शन ऑन ड्युटी लिहिलं पाहिजे की नको? लिहिलेलं आहे ना. मग तसं उमेदवारांना निदर्शन झालं पाहिजे, दाखवा ना. आता त्यांनी बघितलं नाही तर आपण काय करणार आहे? पण ते कमिशनर जर अधिकारी आहेत ते उत्तरच देत नाही ना. स्ट्रॉंग रूम आहे ते इथपर्यंत बाहेर पण सांगतात येतात उतरून. सर्व गाड्या आतापर्यंत आलेल्या इलेक्शनला स्ट्रॉंग रूम पर्यंत जातात. साहेब उत्तर देत नाहीयेत, साहेब उत्तर देत नाहीयेत. हे चुकीचं आहे. तुम्ही लोकशाहीचा घात करताय, लोकशाहीचा घात करताय. हे चुकीचं आहे. लोकांवरती लोकप्रतिनिधींना जर कुठची गोष्ट सांगत नाही. आज सकाळपासून वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आजच्या इलेक्शन मध्ये सगळा झोल चालू आहे. कुठचीही मशीन, एकही मशीन कुठचीही बरोबर चालत नाही आहे. म्हणजे लोकशाहीला घात केलाय. यांच्या मनाने सर्व गोष्टी करतायत. 2 मिनिटं नाही दादा, आम्ही बाहेर उभे आहेत. आम्ही बाहेर उभे आहेत. काय वाटतं, काय तुम्ही प्रतिनिधी होतात, उमेदवारांचे प्रतिनिधी होतात, त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी सर्व माहिती सांगितले होते का? ह्या गोष्टीची माहिती नव्हतीच. हे आत्ता दाखवत आहेत ना, तर आम्ही बघतोय. आम्ही तिथे अर्धा तास झालं बाहेर उभं आहे. एक पहिली मशीन आली, आम्हाला वाटलं, आम्हाला असं कळलं की बाबा इकडे मशीन येत आहेत, मशीन इथनं गेल्या पाहिजेत. आल्या कशा? चला आता समजते स्ट्रॉंग रूम इकडे, ठीक आहे. पण मग एका वॉर्डच्या मशीन किंवा एका बूथच्या मशीन, जेवढे पण बूथ असतील तिथे, त्या सगळ्या एकत्र आल्या पाहिजेत. येताना सिक्युरिटीमध्ये आल्या पाहिजेत. आमच्या इथून 5 मिनिटावर शाळा आहे, सेंट मेरी शाळा. तिथून बसमधून मशीन येतात आणि विरारमधून तुम्ही अर्टिकामधून मशीन आणताय. उतरवलं स्ट्रॉंग रूममध्ये मशीन येतात, तर तुमची छोटी गाडी आहे तर ती आतमध्ये आणा. पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुम्ही आता पोलीस प्रोटेक्शन आणताय. मशीन आणताना कोण आणत? गाड्या आणायला पोलीस प्रोटेक्शन नव्हतं. पोलीस 2 एर्टिगामधून गाड्या आल्या, पेट्या आल्या. ते PRO होते आणि हे होते. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.